विचारेन बरं का तुम्हाला. चांदीचा हत्ती त्याचे सोन्याचे पाय. कारण सोन्याचं नाही म्हणतात, हत्ती केवढा किती सोनं लागल. चांदी ठीक आहे जरा बरी त्याच्यापेक्षा. चांदीचा हत्ती त्याचे सोन्याचे पाय. चांदीच्या हत्तीचे सोन्याचे पाय. हे नाव घेणारी कोण आहे माहिती का? जिला रोज भीक मागायची सवय. ती राजाची राणी झाली. तिला आग्रह केला बाई नाव घे. तिनं सांगायला लागली की चांदीचा हत्ती त्याला सोन्याचे पाय. राजांचं नाव घेते भाकर वाढव माय. माझ्या मावशा पाहणं कसे इतका टक लावून त्यांना वाटलं खरंच विचारते काय. यातलं काही ध्यानात नाही राहिलं ना तरी चालतं ग माय. हे अख्खं विसरून जाय पण माझं राम नाम काही विसरू नको. कल्याणकारी आहे ते. मग किती वेळा घ्यायचे? अहर्निशी धरी हाची नेम. अहर्निशी रात्रंदिवस अखंड जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय 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 राम. सभी जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी. 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 अहर्निशी रात्रंदिवस जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. जमल का नाही का? सांगा ना माता मावल्यानं. नाही जमणार अवघड आहे काही? त्याला काही पेटी लावा लागली स्वर नाही काहीच नाही. सहज कामामध्ये काम काही म्हणा. राम राम सहज म्हणू शकतात. कसं? मी पुढं म्हणते तुम्ही मागे म्हणाल. म्हणाल ना? तीनदा तीनदा आवाज द्यायला लावू नका. घड्याळ थांबत नाही आपल्यासाठी. पटापट इमानदारी ना. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. गाइए. तुम्ही सारे सातबारे त्यांच्या नावावर करून दिले का? मस्त म्हणजे जणू काही यांनी पाप केलं नाही. सारे धुतलेले तांदूळ बंदे एक टाळी वाजिना भजन म्हणे ना. आता मला तुम्हाला नाही एकेरी बोलता येत. माझ्या माता माऊल्यांना म्हणता येतं म्हणून म्हणते म्हणा ग. तर तुम्ही घ्यायचा ना संधीचा फायदा. आणि एखाद्या ठिकाणी जर काही वाटप चालू असेल तिथं म्हणता का चालू दे तुमचं नाही लगेच. मग होती का नाही घुसखोरी? इथे या संधीचा फायदा घ्यायचा सर्वांनी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. आपला आवाज कमी पडू द्यायचा नाही. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. टाळ्या. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय मागच्या महिला सर्वांचा आवाज जय हो. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. बोला आवाज जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हा जय जय
कुळी वाचे स्मरा राम. काही अवघड आहे का? काहीच नाही, सहज. आणि हेच भजन स्वयंपाक करताना म्हणायचं. बाकी कोणाला कोसायचं नाही, ना सासूला ना सासऱ्याला ना नवऱ्याला. आणि त्यांनी रागवलं म्हणून तो राग फटके देत पोरांवर काढायचा नाही. आपल्या हातात आहे. अजून 99% किचन आपल्या हातात आहे ना. त्या भोजनाचा प्रसादात रूपांतर करता येतं आपल्याला. काहीच नाही, सहज भगवंताचं नाम घेत आपली कामं जर केली, आपल्याकडून परिवाराला फायदा. आपण भजन करू तर जो काही राग येतो ना विनाकारण साध्या साध्या गोष्टीचा, तिची ही हिंमत आपल्याला उलटून बोलली. तू कोण लागून गेला एवढा? मालक आहे मी तिचा. कशाचा मालक रे तू? तिनं खाल्लेल्या अन्नाचं काय तू रक्त करतो का? होय मालक नाही. तिचा श्वास तुम्ही चालवता नाही, तुमचा तरी चालवता. मग तुम्ही तुमचेच मालक नाही, तिचे कधी झाला? त्याच्यापेक्षा तिचाही श्वास आणि माझाही श्वास जो चालवतो ना, त्या मालकाचं दोघं मिळून नाव घेऊ गडे. कमी जास्त होत असतं. देव सोडून आनंदानं प्रपंच करता करता परमार्थाचा आनंद लुटू. किती सुंदर संधी दिली आपल्याला. काही अवघड आहे का? इतकं जरी चालत, पण कोण लहान आहे बापाचं होई? दुखणं तिथं आहे ना खरं. जोपर्यंत अहम जात नाही, जोपर्यंत विनाकारण झालेला गर्व ताठा जात नाही, तोपर्यंत माणसं सुखाचं जीवन सुखात नाही जगत, हाताना दुःखात घालवतात. म्हणून जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम. धरी हाची नेम अहर्निशी, फायदा तयाच्या चिंतने. निर्सेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. एवढा लाभ आहे का भगवंताच्या नामाचा? हो. वा वा वा. मग विश्वास ठेवला महाराजांनी. महाराज तुम्ही एकदा भजन करून दाखवा ना. नक्कीच. वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून तुकोबारायांनी भजन करून दाखवलं. आपणही तसं भजन करू. गायक वादक सोडून सर्व श्रोता सज्जन आपापले 2 हात वर घेतात. कोणीही कंजूशी करणार नाही. ज्याला 2 हात दिले त्याने 2 हात वर घ्या. ज्याला 1च हात दिला असेल देवाने त्याने 1च हात वर घ्या. ज्याला 1.5 हात दिला असेल त्याने 1.5 घ्या. कोणाला 2.5 हात असेल तर तो बोनस मधला घ्या. पण इमानदार असे का बरं हात करता? मी काय सोनिया गांधी का? असं काही दाखवू नका ना. इमानदारी ना, सरळ स्ट्रेट. इकडे आउट ऑफ मंडप 17 नंबर फॉर्म पांगरी कर. जय हो. सरळ साऊंडच्या पलीकडचे. व्हेरी गुड. सर्वांनी इमानदारी ना, सरळ हात वरती घ्यायचे. सरळ. असं नका दाखवून. एखाद्याच्या बांगड्या बिंगड्या जर वाढल्या ताण नका घेऊ. मी भरून दे या महाराज लोकांच्या पाकिटातून. तुम्ही फक्त इमानदारीने भजन करायचं. घ्या हात वर. स्ट्रेट अटेन्शन. राहू दे असेच काकडे. असं नाही म्हणणार सेवा आहे मला उद्या अर्धाच मिनिटात भजन करायचंय. फक्त मानस दर्शन घेऊन यायचे गड्या. तुम्ही उद्या गाडी करून जरी गेले ना पंढरपूरला दर्शन भेटणार नाही. चला मानस दर्शन घेऊन येऊ. चलो पंढरपूर. चंद्रभागेचं स्नान करायचंय. पुंडलिकरायाचं दर्शन घ्यायचं. दर्शन मारीन लागायचं. पुढे सरकायचं. गरुड खांबापर्यंत आलो. गरुड खांबाला आलिंगन दिले. पुढे सरकलोय. उजव्या हाताला गेलं. पुन्हा आम्ही वळण घेतलेलं. वेदाला वंदन केलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणाला वंदन केलं. गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतोय. चांदीच्या मखरावर दिव्य मंत्र पाहिला. ओम षडगुण ऐश्वर्य संपन्न भाग्यवंत ओ रमाकांत श्री विठ्ठला. तो दिव्य मंत्र उच्चारला आणि गाभाऱ्यात प्रवेश केला. राजा सुकुमार मदनाचा पुतळा पाहिला. समचरण असणारे विटेवर उभे आहे. भगवंताच्या चरणाखाली असलेली ती वीट पाहिली. ती समचरण पाहिले. पिवळा पितांबर आहे. कमरेवर हात ठेवलेले. वैजयंती माळा गळ्यामध्ये मकराकार कुंडल आहे. गोपीचंदन तिलक लावलेला आहे. मस्तकावर शिवशंकराला धारण केलेला मुकुट परिधान केलेला. राजा पंढरीच्या चरणावर नतमस्तक झालो आणि अंतकरणातून एकच टाहो फुटला. विठोबा रखुमाई.